नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. तुम्हा सर्वांच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. जुन्नरची ओळख आता बिबट्यांचा तालुका अशी राज्यभर होऊ पाहते. जुन्नरमध्ये बिबट सफारी पार्क प्रस्तावित आहे आणि बिबट्या आणि मानवी संघर्ष जुन्नरमध्ये नित्याचाच होऊ पाहते. जुन्नरमधल्या अशाच 3 बातम्या आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पहिली बातमी आहे जुन्नरमध्ये बिबट्या विहिरीत पडल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय. पाण्याच्या शोधामध्ये हा बिबट्या होता. दुसरी बातमी आहे जुन्नरमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बिबट्या एक वासरू फस्त करताना हा व्हिडिओ आपल्याच्या हाती लागलेला आहे. पोलिसांनी रात्री नाईट राऊंड करत असताना हा रेकॉर्ड केलेला आहे. तर तिसऱ्या ठिकाणी असाच एक राजरोसपणे रस्त्यावरून डोलदारपणे चाललेला बिबट्याही एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. ह्या तिन्ही बातम्या आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीची बातमी आहे अर्थात पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची. तिन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला पहिली बातमी आम्ही दाखवतोय. बेल्ले गावाजवळील कोंबरवाडी येथील धरणमाळ शिवारात TL गुंजाळे या शेतकऱ्याच्या विहिरीत 3 वर्ष वयाचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळलेला आहे. काल दुपारी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर गुंजाळ्यांना हा बिबट्या आपल्या विहिरीमध्ये तरंगताना दिसला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व ग्रामस्थांना आज ही सकाळी बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळेस हे सगळे कर्मचारी या ठिकाणी आले आणि या मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याला त्यांनी बाहेर काढलं. दरम्यान आठवडाभरापासून या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने वन विभागाने ताबडतोब या ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाहूयात आपला आवाजचे बेल्ला प्रतिनिधी रामदास सांगळे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. पाहिजे का बेल्ले गावाजवळ असलेल्या कोंबरवाडी या ठिकाणी धरणमाळा शिवारात काल एक बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आला. माझ्याबरोबर त्या विहिरीचे मालक शेतकरी TL गुंजाळ आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. काल तुम्ही बिबट्या विहिरीत पडायला कधी पाहिलं? काल आम्ही इकडे खाली जनावरांना खायला काढायला आलो होतो. त्यावेळेस आमची मंडळी आणि मुलगा असे विहिरीवरून येतात, म्हणजे खाय काढून झाले विहिरीवरून जात असताना मुलगा विहिरीतलं पाणी बघायला गेला, पाणी किती. तर त्यावेळेस त्या बिबट्या त्याला वर विहिरी म्हणजे पाण्यावर तरंगलेला दिसला मृत अवस्थेमध्ये. यानंतर तुम्ही वन विभागाला माहिती दिली का? आम्ही लगेच वन विभागाला गावच्या पोलीस पाटलांना वगैरे माहिती कळवली का त्यांना कळवा म्हणून. तर वन विभागाचे कर्मचारी काही काल कर्मचारी काही काल उपलब्ध झाले नाही किंवा आले नाही. ते आज सकाळी आले ते आणि आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे 10 वाजता बिबट्या मृत अवस्थेला काढून गेला. त्यांना काढण्यासाठी मग ग्रामस्थांनी म्हणजे आमचे अरुण नरोडे, म्हणजे बाळू बागल, संजय पिंगळे यांनी मदत केली. आज जी मादी या विहिरीमध्ये मृत अवस्थेत सापडली तिची 2 पिल्लं इथे ह्याच पाठच्या शिवारामध्ये उसाच्या शिवारामध्ये आढळलेली आहेत. वन विभागाला आमची हीच एक विनंती की त्या दोन्ही पिल्लांना जीवदान मिळावं, लवकरात लवकर एक पिंजरा लावून त्यांची व्यवस्था कुठेतरी व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी करावी. वन विभागाने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वतः घ्यावी. 2 पिल्लं इथे जी आढळलेली आहेत त्या 2 पिल्लांची. ग्रामस्थांचा तीव्र संताप आहे. वन विभागाला वारंवार सूचना करूनही या ठिकाणी पिंजरे लावलेले नाहीत. वन विभागाने आज जी काही मादी पकडलेली आहे, जी मृत अवस्थेत आहे, त्या मादीचे पिल्ले या ठिकाणी संचार करत आहेत. त्या पिल्लांना पकडून त्यांचं संगोपन करण्याची मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे. लोड शेडिंग जी दिवसा असते आणि रात्री लाईट सोडतात, यामुळे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना रात्रीची पाणी देण्यासाठी एकदम भीती वाटते आणि त्यांचा जीवही या ठिकाणी जाऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहात. या ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. वन विभागाला काय सांगाल की या ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी असेल किंवा आता बिबट्या
मानवी वस्तीमध्ये सुद्धा आता संचार करू लागला आहे. दिवसा सुद्धा बिबट्या माणसांना दिसतो. तर तुमचे ग्रामस्थ म्हणून वन विभागाला काय मागणी असेल? वन विभागाला आमची एकच विनंती असेल का जेवढं लवकरात लवकर पिंजरा लावता येईल तेवढा पिंजरा. आज पण 2 पिल्लं, एक मादी आणि एक नर आज पण जिवंत आहे. काल सुद्धा तो आहे आणि आत्ता सुद्धा आहे. जेवढा पिंजरा लवकर लावता येईल तेवढी एकच विनंती असणार त्यांना का लवकरात लवकर पिंजरावर त्याचा बंदोबस्त करावा. आम्ही स्वतः पिल्लं आणि मादी नर त्यांना बघितलेले. आत्ता सुद्धा आम्ही स्वतः येऊन त्या मादीला वरती काढण्यास मदत केलेली. वन विभाग मागणी करू नये पण ते पिंजरा लावत नाही. त्यांनी पिंजरा लाव ही आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आज मी तिला पिंजरा लावला. 2 पिल्लं आहेत. त्या पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांनी पिल्लांसाठी पिंजरा लावलाच पाहिजे. भरपूर वेळा त्यांना प्रयत्न करून सुद्धा ते उत्तर देत नाहीत किंवा पिंजरा लावत नाहीत. पिंजऱ्यासाठी त्यांना काय आंदोलन करायची वेळ आली ते आम्ही करू शकतो. रात्रीचं आम्हाला पाणी भरावं तर आमची सुद्धा त्यांनी थोडीफार जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या याच्यासाठी त्यांनी काहीतरी मदत केलीच पाहिजे. माझ्याबरोबर आता बेल्लेतील वन परिमंडल अधिकारी लोंढे साहेब आहेत. लोंढे साहेब, ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की बिबट्या पडल्या काल संध्याकाळी आणि तुम्हाला रात्री काल 3 वाजता फोन केला होता परंतु कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी आला नाही अशी त्यांची तक्रार आहे. काय सांगाल? आम्ही अतिक्रमण कारवाई करण्याच्या संदर्भात काल पुढे या ठिकाणी सगळे आमचा स्टाफ त्या ठिकाणी हजर होता. आम्हाला दुपारी घडलेली घटना कळलेली नाही. आम्हाला 4 वाजता ती घटना कळली. आम्ही तिथे येता करता आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले. अंधाराचा टाईम असल्यामुळं पुढील कारवाई करणं अंधारात योग्य नव्हतं. विहीर खोल होती आणि त्याला वर काढणं अवघड थोडं काम. कठडे विहिरीला नसल्यामुळं विहिरीत उतरणं किंवा त्याला वर काढण्यासाठी आम्हाला त्रासदायक वाटत होतं. सकाळी येऊन आम्ही 7 वाजता सदर कारवाई केली. त्याला विहिरीतून काढून वनरक्षक निवासस्थान बेल्ले या ठिकाणी घेऊन आलो आहोत. पशुवैद्यकीय अधिकारी माननीय पाटील साहेब हे स्वतः येऊन पीएम करून पुढील अंत्यविधी या ठिकाणी केला जाईल. मागणी आहे की वारंवार आम्ही पिंजरा लावण्यासाठी मागणी केली परंतु पिंजरे लावलेले नाही. काय सांगाल? या ठिकाणी 18 तारखेपासून या जुन्नर वन विभागामध्ये अतिक्रमण करण्याची कारवाई ही मोहीम जोरात चालू आहे. प्रत्येक ठिकाणची निर्मूलन झोपड्या करण्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी बाहेरून काही स्टाफ मागवलेला असताना आपणला जवळचा स्टाफही त्या ठिकाणी सगळी कामासाठी गुंतलेली आहेत. त्याच्यामुळं पिंजरा लावणं फक्त त्या ठिकाणी बातमी होती की बुवा त्या ठिकाणी मादी आहे, 2 पिल्लं आहेत. मादीला पकडणं पिंजरा लावून किंवा तिच्या पिल्लालाही पकडणं अवघड काम आहे. त्यामुळं त्या ठिकाणी थोडं ह्या अतिक्रमण कारवाईमुळे थोडासा विलंब झाला पिंजरा लावून. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आज जी पकडलेली ती मादी आहे, मादीच आहे. त्या मादीला 2 पिल्ले आहेत. ते पिल्ले ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यांच्या संगोपनासाठी आपण काय कराल? याच मादीला ती 2 पिल्लं असतील अशी शक्यता कमी आहे. दुसरी मादी पिल्लाची असू शकते पण या मादीची पिल्लं असतील अशी हे शाश्वती देऊन सांगता येईल. बिबट्याचा वावर आता मानवी वस्तीमध्ये सुद्धा व्हायला लागलेला आहे. अधिकारी म्हणून तुम्ही कोणती काळजी लोकांना किंवा नागरिकांना घ्यायला सांगाल? वन विभागाच्या वतीने नागरिकांना अशी काळजी घेण्याचे सांगण्यात येते की आपली पाळीव जनावरं शेळी, मेंढी, लहान वासरं गायीची बंदिस्त गोठ्यामध्ये असावी. संध्याकाळी 6च्या नंतर आपल्या घराच्या बाहेर लहान मुलांना खेळण्यात जाऊ देऊ नये कारण घराच्या जवळपासचा परिसर पूर्ण ऊसाने व्यापलेला आहे. ऊसाच्या ठिकाणी बिबट्यांचं वास्तव्य असल्यामुळं झालेलं आहे की त्या ठिकाणी पाण्याची सोय 2-3 दिवसांनी कुठंतरी शेळी बकरीवर हल्ला करून किंवा कुत्र्यांवर हल्ला करून ते त्याचा उपजीविका भागवते. पण लहान मुलं शक्यतो दिवस मावळ्याच्या नंतर घराच्या बाहेर सोडू नये असं आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे. लहान मुलांची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला लहान मुले घराच्या बाहेर सोडली नाही पाहिजेत. जे काही बकरे असतील किंवा जे काही लहान लहान जनावरं असतील त्यांनाही बंदिस्त ठेवलं पाहिजे अशी त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पोपट बडेसह रामदास सांगळी, आपला आवाज, पंबरवाडी. जुन्नर तालुक्यात मागील 2 दिवसापासून बिबट्याने प्राण्यांवर हल्ले वाढवले आहेत. वडगाव, कांदळी, भोरवाडी, त्यानंतर असाच एक हल्ला करतानाचा एक व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे. तो आहे औरंगपूर येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बिबट्याने वासरू फस्त करतानाचा हा व्हिडिओ आहे. या परिसरातून जात असताना नाईट राऊंडचे काही पोलीस कर्मचारी होते, पेट्रोलिंग करत होते. त्यांनी ही घटना पाहिली आणि ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. विशेष म्हणजे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. यात पोलिसांच्या गाडीचा उजेड असतानाही बिबट्याने वासरू सोडलेलं नाहीये, ते फस्त केलं. पाहूयात हा बिबट्या कसा या वासराला फस्त करतोय. आपण पाहतोय की कशा पद्धतीने तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या आता शेतकऱ्यांसाठी त्रासदायक वाटू लागलेत. आपण असाच अजून एक व्हिडिओ पाहणार आहोत. ही 3री घटना आहे जुन्नर ओतूर रस्त्यावरील
रात्री 11:30च्या आसपासची पांगरी माथा येथील कोरडवाहाळ परिसरात भर रस्त्यावर एक बिबट्या डौलदारपणे चालला होता. आपल्या आवाजचे प्रेक्षक शशिकांत जाधव हे ह्याच मार्गाने प्रवास करत असताना त्यांना हा बिबट्या आपल्या कारच्या पुढे जाताना दिसला. त्यामुळे त्यांनी तो आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. त्यामुळे रात्रीचा प्रवास करताना आपण काळजी घ्यावी हेच आम्हाला सांगायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात कसा हा बिबट्या रस्त्याने चाललाय, त्याची ती चाल कशी डौलदारपणे आहे. आणि जुन्नर तालुक्यातल्या तिन्ही घटना आज आम्ही तुम्हाला दाखवल्यात. एकीकडे बिबट्या पाण्याच्या शोधात असताना मृत्यू झालाय विहिरीमध्ये पडून, दुसरीकडे एका ठिकाणी वासरूक फस्त करतानाचा होता आणि तिसरा डौलदारपणे चाललेला होता. तर जुन्नरच्या ह्या तिन्ही बातम्या, जुन्नरची ओळख आपण पाहतोय कशा पद्धतीने बिबट्या बिबट्या आणि बिबट्या. आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.